श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत् सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत् कुलदेवतायै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन अवश्य दाबावा। देह संवर्धन आणि विज्ञान विषयाची संपूर्ण माहिती आपण युट्यूबच्या माध्यमानं सर्व श्रोत्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये सर्व माहिती प्रमाणयुक्त आध्यात्मिक ग्रंथाच्या आधाराने तसेच संशोधित वैज्ञानिक संदर्भान्वे संकलित केलेली ही संपूर्ण माहिती मी आपल्या समोर अगदी सूक्ष्माती सूक्ष्म चिंतनाच्या आधाराने मी या ठिकाणी आपल्या समोर मांडत आहे। हा विषय मांडण्यास आपण देह संघटन या प्रकरणापासून सुरुवात केली होती। यामध्ये जे परमात्मा अतिसूक्ष्म अति गहन असलेलं जे परमतत्व आहे, जे महाकारण अंग आहे, ज्या महाकारणांगापासून विभक्त होणारा कारणांगिक आत्मा जेव्हा या प्रकृती कक्षेमध्ये पदार्पण करतो आणि या ठिकाणी तो पूर्ण शीघ्र गतिमान होऊन कंपायमान स्थितीमध्ये संपूर्ण आयुष्य काळ घालवतो आणि हा संपूर्ण प्रकृतीच्या जडणघडणेचा मूळ अंगभूत स्थिती असल्यामुळं याच स्थितीला परमात्म स्वरूपाची कारणांग स्थिती म्हणून संबोधलेलं आहे। याच कारणांगाच्या बाह्यांगाने विलेपित होणारी तेज तत्व आणि वायू तत्व या दोघांच्या संयुक्त संमेलनाने तयार होणारा सूक्ष्मांग या ठिकाणी विकसित होतं आणि हे सूक्ष्मांग वातावरणामध्ये प्रकृती कायम ठेवण्याचा प्रयत्न करते। शक्यतो हे सूक्ष्मांग कधीही सहजासहजी छिन्न विच्छिन्न होत नाही। या सूक्ष्मांगाच्या पुनर्जन्माच्या अवस्था अनेक असतात, जसे की 84 लक्ष योनीच्या स्थितीमध्ये सूक्ष्मांग असंख्य वेळा कोटी वेळा नवनवीन स्थूलांग घडवून त्यामध्ये काही काळ वास्तव्य करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण स्थूलांग म्हणलेलं आहे। त्यामध्ये कोणत्या प्रकारानं या ठिकाणी जीवन घडवतो आणि कोणत्या प्रकाराने तो संघटित होऊन वावरतो या दोन्हीचा म्हणजे 3 योनी आणि 4 खाणीचाही विचार आपण त्या पहिल्या प्रकरणामध्ये मांडलेला होता। दुसऱ्या प्रकरणामध्ये ही जडणघडण होण्यासाठी विशेषतः स्थूलांगाची जडणघडण होण्यासाठी प्रथम अन्नोपलब्धी या ठिकाणी होण्याची गरज असते, कारण अन्नाच्या उपलब्धीशिवाय प्राणमय कोश आणि अन्नमय कोश हे 2 कोश विकसित होत नाहीत आणि या 2 कोशाच्या जडणघडणीसाठी अन्नपूर्ण व्यवस्था या ठिकाणी वनस्पतीच्या माध्यमाने कशी निर्माण झालेली आहे, कोणत्या प्रकारचं अन्न कोणत्या प्राणीमात्रांना आणि जीवजंतूंना उपयोगात आणता येतं याच्या संपूर्ण इत्थंभूत माहितीसह आपण दुसरं प्रकरण समाप्त केलेलं आहे। आता आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये प्रवेश करत आहोत। यामध्ये या स्थूलांग घडण्यासाठी कारण असलेलं अन्न आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहिलं। आता हे घडलेलं स्थूलांग जे आहे, अर्थात आपण या ठिकाणी मानवाच्या स्थूलांगाचाच विचार करत आहोत। बाकी सर्व प्राणी मात्राची जडणघडण व्यवस्था साधारणतः समान असते, पण थोडं त्यात फरक आणि बदल ही परिस्थितीजन्य बदल असतो। त्यामुळं आपल्या मानवी शरीरामध्ये शरीरांतर्गत कशा वेगवेगळ्या संस्था कार्यरत असतात याविषयीचा उहापोह आपण या ठिकाणी सूक्ष्मत्वाने मांडणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण या अंतर्वर्ती शरीर संस्था कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या कशा कार्य करतात याविषयी सविस्तर पाहणार आहोत। मानवी शरीर दीर्घकाळ जगण्यासाठी वनस्पतीपासून बनवलेले अन्न कसे वापरते, प्रकृती शरीर ग्रंथीची संघटना कशी चालवते, शरीराचे कार्य संचालन व्यवस्थित होण्यासाठी प्रकृती शरीरात विविध संस्थांची उभारणी कशी करते आणि शरीर यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी आणि शरीरात चैतन्य प्राण दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नित्य काम करणाऱ्या मुख्य ग्रंथी संस्था कोणत्या कोणत्या असतात। शरीर व्यवस्था चालवण्यासाठी निसर्गाने शरीरांतर्गत प्रमुख यंत्रणा कार्यरत ठेवलेले आहेत। संस्थांचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्याच्याशी जोडलेले अंतरावयव न थांबता 24 तास सतत काम करत असतात। म्हणजे अंतर्गत जे इंद्रिय आहेत म्हणतो किंवा ऑर्गन्स आहेत ते 24 तास सतत कार्यरत असतात। विशेष म्हणजे ही यंत्रणा प्रकृतीने स्वयंचलित ठेवलेली आहे, मनाच्या ताब्यात ही यंत्रणा नसते। या यंत्रणेच्या कार्यक्षमतेविषयी किंवा सक्षमतेविषयी जर विचार करायचा झाला तर मनाच्या भावनिक दशेचा प्रभाव मात्र या यंत्रणेच्या संचलनावर
होत असतो. म्हणून मनाला प्रसन्न ठेवणं फार गरजेचं असतं. आता या यंत्रणा कोणत्या कोणत्या आहेत, यामध्ये प्रमुख पहिली यंत्रणा म्हणजे श्वसन संस्था असते. थोडक्यात ही स्क्रिप्ट आपल्याला इथं पाहायला मिळेल. यामध्ये चंद्रसूर्य नाडीद्वारे फुफ्फुसात प्राणवायूच्या विचरणाने रक्त शुद्ध करणे हे प्रमुख कार्य असते. दुसरी पचन संस्था असते, जी ओठापासून गुदद्वारापर्यंत अन्न प्रवाहक नलिकेचे सर्व कार्य ही संस्था करते. अन्न पचवणे, अन्न रसातील साखर शोषून रक्तात भरणे, उर्वरित मल मोठ्या आतड्यातून गुदद्वारापर्यंत सरकवणे, याच संस्थेचा एक उपभाग म्हणून कार्य करणारी संस्था आहे, जी मल उत्सर्जन संस्था म्हटली जाते. यामध्ये मोठ्या आतड्याचं कार्य आहे, ज्यामध्ये आपण वायूचा पण प्रभाव असतो आणि आपण वायूच्या उद्भवामुळे हे काम सुलभ होत असतं. द्रवरूप रसायने रक्तात भरल्यानंतर अनावश्यक मल बाहेर फेकण्याचं काम गुदद्वारावाटे केलं जातं. आणि तिसरी जी संस्था कार्यरत असते शरीरामध्ये ती म्हणजे रक्ताभिसरण संस्था. शरीराच्या सर्व पेशींना अन्नरस आणि पाणी याचा पुरवठा याच यंत्रणेबाबत केला जातो. हृदयापासून त्वचेपर्यंत रक्तवाहिन्याचे जाळे पसरलेले असतात, ज्यांना इडा, पिंगळा, नाडी या नामनिर्देशाने ओळखले जाते. याच संस्थेमध्ये एक मूत्र विसर्जन संस्था सुद्धा असते, ज्यामध्ये किडनीचा प्रमुख भूमिका असते. कारण किडनीद्वारे रक्तातील अनावश्यक जलविद्राव्य रासायनिक घटक बाहेर काढण्याचं काम केलं जातं. म्हणून ही संस्था रक्ताभिसरण संस्थेचा एक उपविभाग आहे. चौथी जी संस्था आहे ती मज्जा संस्था आहे. यामध्ये सर्व कोशिका श्रृंखला पद्धतीने संवेदनाची देवाणघेवाण विद्युत गतीने करतात, ज्यात सक्रिय संवेदना वाहक मन सतत संलग्न असते. सर्व ग्रंथीच्या गरजा किंवा पीडांचे संदेश आणि बुद्धीने पारित केलेले आदेश संबंधित इंद्रियाकडे वाहून नेण्याची व्यवस्था मन या मज्जातंतूच्या माध्यमाने स्वतः करते. त्या संवेदना वाहक व्यवस्थेला सुषुम्ना नाडी असं म्हटलेलं आहे, कारण या सुषुम्ना शब्दामध्येच मनाह हा शब्द अभिप्रेत आहे. कारण मनाचं कार्य या सूक्ष्म नाडीद्वारे केलं जातं आणि सूक्ष्म विद्युत तरंगाच्या लहरीच्या अतिशय गतिमान पद्धतीने केलं जातं. विद्युत तरंग म्हणजे अगदी प्रकाश गतीनं हे कार्य होत असते. या संस्थेच्या कार्याअंतर्गत नियोजन षडचक्र व्यवस्थेच्या माध्यमाने सुद्धा होत असते. षडचक्र व्यवस्थेचा जो भाग आहे तोही या मज्जा संस्थेचा उपभाग आहे. अशा प्रकारे स्वयंचलित अंतरिंद्रियाचे कामकाज कसे चालते, त्या एकेकाचे काम तपशीलवार आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहिले आपण श्वसन संस्था कशी कार्य करते याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. यामध्ये घ्राणेंद्रिय म्हणजे नाक, घसा, श्वासनलिका आणि फुफ्फुसाचा समावेश होतो. फुफ्फुसात श्वास म्हणजे हवा, वायू भरला जातो, जो शरीर पोषणासाठी उपयुक्त असतो. आता या वायूमुळे शरीराचं पोषण कसं होतं हे आपण पाहूया. निरोगी व्यक्ती प्रति मिनिट 15 श्वास स्वयंचलित दराने दररोज साधारण 15 गुणिले 60 गुणिले 24 म्हणजे 21,600 वेळा श्वास आणि उच्छ्वास क्रिया घडते. या श्वासोच्छ्वास क्रियेमध्ये फुफ्फुस कोशिकांच्या पोकळीत हवा भरण्याची कमाल क्षमता अंदाजे 6 ते 7 लिटर असते. म्हणजे दोन्ही बाजूच्या फुफ्फुसाचं इन्नर व्हॉल्यूम म्हणजे आतला पोकळी त्याची घनमीटर क्षमता 6 ते 7 लिटर असते. परंतु आपण प्रत्येक श्वासात जेमतेम 1 लिटर हवा आत घेतो आणि तेवढीच बाहेर. म्हणून फुफ्फुसाचा केवळ 30% भाग सक्रिय आणि शुद्ध हवेने व्यापलेला असतो, ज्यामुळे शरीरातील रक्ताची 50% मात्रा शुद्ध होते. साधारण गणित केले तर एका मिनिटाला आपण 15 श्वास घेऊन 15 लिटर हवा आत घेतो आणि उच्छ्वासाने ते बाहेर फेकतो. जर हेच काम मनोपस्थितीत जर केलं तर त्याला प्राणायाम म्हणतात. प्राणायाम आणि श्वास यामध्ये फक्त हा एकच फरक आहे. श्वासोच्छ्वास हा मनाच्या अनुपस्थित मध्ये स्वयंचलितपणे घडतो आणि प्राणायाम म्हणजे मनाच्या उपस्थितीमध्ये मनाच्या देखरेखीखाली श्वास घेतला जातो, रोखला जातो आणि बाहेर फेकला जातो, म्हणून त्याला प्राणायाम म्हणतात. ते का म्हणतात हे आपण प्राणायाम प्रकरणामध्ये सविस्तर पाहू. तेव्हा प्रत्येक श्वासात किमान 4 ते 5 लिटर हवा घेतली जाते. कारण मनोच्या उपस्थितीमध्ये ही क्रिया घडत असल्यामुळं जास्तीत जास्त हवा जाणीवपूर्वक खेचली जाते. म्हणून ही 4 ते 5 पट हवा आपण मध्ये खेचतो, ज्यामुळे फुफ्फुस कोशिका पोकळीचा 80% भाग व्यापला जातो. आणि म्हणून प्राणायाम करताना
1 मिनिटाला अंदाजे 6 श्वास होतात. म्हणजे श्वासाची संख्या जरी कमी होत असली तरी घेतलेल्या प्राणवायूचं प्रमाण जास्त असल्यामुळं साधारण 24 ते 30 लिटर शुद्ध हवा आपण फुफ्फुसात भरतो. या फुफ्फुस कोशिका रक्त शुद्ध करण्यात 90% कार्यक्षम होतात. आता श्वसन संस्था शरीर दीर्घकाळ जिवंत, सचेत आणि निरोगी ठेवण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. दीर्घकाळ प्राणायाम केल्याने फुफ्फुसाची क्रियाशीलता 90 ते 100% पर्यंत वाढू शकते. म्हणजे फुफ्फुसाची सक्रियता, ऍक्टिव्हनेस हा जास्तीत जास्त वाढतो. जर फुफ्फुस कोशिका पूर्ण कार्य करत असतील तर रक्त शुद्ध होऊन शरीर आणि मन दोन्हीचे आरोग्य दीर्घकाळ टिकते. कारण मुळात मन निरोगी असेल तर शरीरही चांगले राहते. परंतु खरी चिंता मनात असते. बऱ्याच गोष्टीचा सण मनातच वाढत असतो. त्यामुळे मन कमकुवत झाल्याने शरीरात अनेक प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव आणि उद्भव होतो आणि त्याची लक्षणे शरीरावर दिसू लागतात. बहुतेक सर्व आजार मानसिक असतात आणि मानसिक भावनेनुसार शरीर अनुकूल प्रतिक्रिया देते. आजारी मनावर उपचार करण्याऐवजी आपण ज्या डॉक्टरकडे जातो ते डॉक्टर रोगाच्या केवळ शारीरिक लक्षणावर उपचार करून त्याविषयी औषध देतात. त्यामुळे थोडा तात्पुरता आराम होतो, रोग बरा झाल्यासारखाही वाटतो, परंतु रोग पूर्णपणे कधीही बरा होत नाही. याचं कारणच हे आहे की रोग मनाला झालेला असतो आणि औषध आपण शरीराला देत असतो. यासाठी मराठीमध्ये जुनी म्हण आहे, रोग हालेला आणि इंजेक्शन पकालेला. हे जुनी म्हण आज समजणे जरा कठीण आहे, कारण आजच्या परिस्थितीमध्ये हाल्याही कुठे दिसत नाही. पूर्वीच्या काळी घरोघरी पाणी वाहून नेण्यासाठी एक भली मोठी चांबड्याची पिशवी हाल्याच्या पाठीवर असायची, ज्याला पकाल म्हणत. त्याची ओळख आता राहिली नाही. जुन्या काळी या पकालीतून गावच्या प्रत्येक घरात पाणी भरण्याची व्यवस्था होती. आधुनिक काळात घरोघरी नळाचे पाणी येऊ लागले आहे, त्यामुळे हे चित्र दिसत नाही. मुख्यतः तो पाणी वाहणारा हाल्या आजारी असतो, परंतु वरच्या पाण्याच्या पिशवीला उपचार करून काय फायदा होणार. तद्वत मन आजारी असेल तर पकाली सारखे वरपांग शरीराला औषध देऊन काय लाभ होणार आहे. मुख्य मानसिक आरोग्य स्वस्थ संतुलित ठेवणे गरजेचे. म्हणून शरीराच्या आरोग्यासाठी फुफ्फुस कार्यक्षम ठेवण्याची गरज असते. त्यामुळे जास्तीत जास्त हवा फुफ्फुसात भरली पाहिजे आणि दीर्घकाळ प्राणायाम केला पाहिजे. एकमेव हेच प्रभावी औषध आहे. आधुनिक काळात आपण शरीराच्या प्राकृत गरजाकडे लक्ष न देता रोगाच्या दृश्य लक्षणानुसार उपचार करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शरीरातील आजार कधीच संपत नाही. कारण दिवसेंदिवस डॉक्टरांची संख्या, हॉस्पिटलची संख्या, उपचाराची संख्या वाढत असताना सुद्धा रोगामध्ये कमतरता कधीच आलेली नाही. रोग उलट वाढत आहेत. पूर्वी ज्या गावात एकाच दुसऱ्या डायबेटीसचा व्यक्ती असायचा तो आता घरोघरी झालेला आहे. आता हे वैद्यक क्षेत्राचं प्रगती म्हणायचं का अधोगती हे तुम्हीच. कारण वैदिक क्षेत्राचे हे यश समजायचं का अपयश हे तुम्हीच श्रोत्यांनी ठरवावं. मी त्याबद्दल काही कॉमेंट करत नाही. आता आपण दुसऱ्या पचन संस्थेविषयी जर विचार करायचा झाला तर ही पचन संस्थेचं कार्य ओठापासून सुरुवात होतं. त्यात जीभ हे चवीसाठी फार अग्रगण्य असते. घसा, अन्ननलिका, जठर म्हणजे पोट, पित्त, मूत्राशय, लहान आतडे आणि गुदद्वार या अवयवाचे कार्य यात पचन संस्थेच्या अंतर्गत गणले जाते. रोज जे जड अन्न खातो ते पचन होऊन जो अन्नरस तयार होतो आणि ह्या अन्नरसाचा शोषण करून लहान आतड्यातील पेशी रक्तात भरतात. त्याचा पुरवठा शरीराच्या सर्व पेशींना होतो आणि जेव्हा या सर्व पेशी या अन्नाचा विनियोग करतात, तो विनियोग कसा करतात ते आपण नंतर पुढे पाहणार आहोत. तर विनियोगानंतर जे मल या शरीरामध्ये निर्माण होतं, बाय प्रॉडक्ट म्हणतात त्याला. अन्नरसाचा विनियोगाने उद्भवलेले टाकाऊ अनावश्यक मल, या मलाचा विसर्जन संस्था. जे आपण अन्न खातो त्यापैकी फक्त 10% अन्नरस आपल्या आतड्याने शोषून घेतलेला असतो, ज्याला आपण अन्नरसातील ग्लुकोज म्हटलं जातं. हेच फक्त संपूर्ण ग्रंथीच्या उपयोगाचं रसायन आहे. आणि उरलेला जो मल आहे हा लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जातो, मोठ्या आतड्यातून बाहेर गुदद्वारामध्ये फेकला जातो. ही मल विसर्जन संस्था यामध्ये काम करते. जो शोषलेला अन्नरस आहे हा रक्ताभिसरण यंत्रणेमार्फत सर्व शरीराच्या सर्व ग्रंथी कोशापर्यंत पोहोचतो. हृदयापासून शरीरात पसरलेल्या 72,000 केशवाहिन्याच्या शिरा म्हणजे धमनी श्रंखला या त्वचेच्या अगदी शेवटच्या सीमेपर्यंत पोहोचलेल्या असतात. याच इडा पिंगळा नाडीने असंख्य सूक्ष्म पेशी एक परस्पराशी जोडलेल्या असतात. या रक्ताभिसरण प्रणालीद्वारे
शरीरात सर्व ग्रंथी पेशींना अन्न पाणी पुरवले जाते. या प्रणालीमध्ये इडा पिंगळा नाडी म्हणजे दोन दिशांनी जे रक्तप्रवाहक प्रणाली आहे, ज्याप्रमाणे रक्त सर्व पेशींना अन्न आणि पाणी पुरवते. ते रक्तविसरण संस्थेत कार्यरत असलेल्या इडा व पिंगळा नाडी ज्यात अन्नरस युक्त द्रवरूप रक्त वाहते, अर्थात हृदयाकडून सर्व ग्रंथी पेशींना रक्तवाहिन्यांनी जोडलेले असते. या हृदयाकडून रक्ताचा जो ग्रंथींना होणारा पुरवठा आहे, या वाहिन्यांना इडा वाहिनी असं म्हटलं जातं. अन्नरसयुक्त शुद्ध रक्त हृदयातून शरीर ग्रंथीकडे नेणाऱ्या वाहिनीला इडा नाडी म्हणजे धमनी म्हणतात, म्हणजे इंग्लिशमध्ये मेन आर्टरी म्हणतात. शुद्ध रक्ताचा रंग हिमोग्लोबिनमुळे लाल असतो, परंतु पोटात पचलेल्या अन्नाचा रस म्हणजे ग्लुकोज जो रक्तवाहिन्यांद्वारे शरीराच्या सर्व ग्रंथींना पुरवला जातो, त्या सेवन केलेल्या अन्नापैकी शरीराच्या ग्रंथी स्वतः ऊर्जा निर्मिती करतात आणि या ऊर्जा निर्मितीचा वापर शरीराच्या कार्य संचलनासाठी केला जातो. अर्थात शरीराच्या ग्रंथी केवळ साखरेचे रेणूच तोडू शकतात. साखरेचे रेणूच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मॉलिक्यूल म्हणजे रेणू आपल्या शरीर ग्रंथी तोडू शकत नाहीत. एवढं लक्षात ठेवा. आता पिंगळा नाडी जी आहे ती म्हणजे पीडा देणारी, पीडा उद्भवणारी नाडी, म्हणजे इडा पीडा म्हणतो आपण कधी कधी ग्रामीण भाषेमध्ये. पिंगळा म्हणजे पीडा नाडी. ही रक्तवाहिनी सर्व शरीराच्या ग्रंथीपासून अशुद्ध झालेलं रक्त हृदयाकडे घेऊन येते, म्हणून तिला पिंगळा नाडी, नीलम असंही म्हणतात. ऊर्जा निर्मितीत शर्करेचा वापर केल्यानंतर उत्सर्जित मल रक्तामध्ये मिसळतो, त्यामुळे रक्ताचा रंग बळकट चॉकलेटी ब्राऊन होतो. ऊर्जा निर्मितीत घडलेल्या गुह्य रासायनिक क्रियेमुळे रक्त सतत अशुद्ध होत असते. अर्थात शरीर ग्रंथी पर्यंत रक्त पोचते याची खात्री करण्यासाठी सूक्ष्म कोशिकाचे जाळे आहे. शरीरात सर्व पेशी सूक्ष्म केश वाहिनीच्या काठावर राहतात. त्या जागा बदलू शकत नाहीत किंवा स्थलांतर करू शकत नाही. रक्तवाहिन्यातल्याच लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी फक्त स्थलांतर करू शकतात, कारण त्या मुक्त असतात म्हणून. पाण्यात विरघळणारे क्षार, तेल इत्यादी आवश्यक रासायनिक पोषक घटक रक्ताद्वारे सर्व पेशींना पुरवले जातात. सर्व ग्रंथी अन्नरसाचा वापर करतात आणि ज्याचा वापर शरीराच्या सर्व हालचालीसाठी केला जातो. या व्यतिरिक्त अन्य आवश्यक उत्प्रेरक, हार्मोन्स, प्रथिने इत्यादी पेशी स्वतः तयार करतात. म्हणजे शरीराला लागणारी जीवनसत्वे बाहेरून सेवन केलेल्या या अन्नातील काही घटकाचा विनियोग करून प्रत्येक पेशीतले RNA DNA स्वतः तयार करत असतात. फार तर ते बाहेरून घेण्याची आवश्यकता नसते किंवा स्पेशल गोळ्या किंवा इंजेक्शन त्याची घेण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे. आणि जर अशी आवश्यकता पडत असेल तर आपला आहार संतुलित नाही याचा विचार करावा. प्रत्येक ग्रंथीतून मल रक्तात फेकला जातो, त्यामुळे हे मलयुक्त अशुद्ध रक्त शुद्धीकरणासाठी हृदयात येते. रक्त अशुद्ध करण्याचे दोन रासायनिक घटक प्रकार असतात. रक्तामध्ये जी अशुद्धता निर्माण होते, मलिनता निर्माण होते, ती केवळ दोन रासायनिक घटकामुळे होत असते. एक जो पाण्यात विरघळतो, पाण्यात विरघळलेला असतो, म्हणजे द्रवीभूत जे घटक आहेत परंतु रक्ताला मलिन करतात, अनावश्यक आहेत शरीराला त्याचा काही उपयोग नाही, असे अशुद्ध घटक शक्यतो मूत्रपिंड म्हणजे किडनी द्वारे बाहेर काढले जातात. त्याचं संतुलन किडनी इनलाईन करत असते, कारण ही किडनी रक्ताला या आर्टरीजला म्हणजे धमनीला, नीलाला जोडली गेलेली असते आणि ते इन सिरीज असते, म्हणजे कंटिन्युएशन मध्ये सगळं रक्त तिच्यापाशी येण्याची गरज नाही, परंतु केमिकलचं बॅलन्स, संतुलन हे किडनी करत असते आणि हे सगळं संवेदन क्षमतेनुसार म्हणजे सेन्सॉरशिपच्या अनुषंगाने घडत असतं. रक्तातलं क्षार म्हणजे मीठ, साखर हे सगळे जे जलविद्राव्य घटक आहेत हे किडनी काढत असते. अर्थात हा सुद्धा उपक्रम रक्ताभिसरण प्रणालीचे एक उपकार्य असल्यामुळं हे मूत्रपिंडाचं सुद्धा कार्य आहे, हे रक्त स्वच्छ करण्यासाठी उपयोगात येतं. परंतु रक्त म्हणजे मूत्रपिंडाची क्षमता हे संपूर्ण रक्त शुद्ध करू शकत नाही. याचं कारणच ते आहे की किडनी केवळ पाण्यात विरघळलेल्या दूषित रसायनाचेच संतुलन करते, परंतु पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थाचे मूत्रपिंड बाहेर काढू शकत नाहीत. त्यामुळे किडनी अर्धेच रक्त शुद्ध करते आणि मग ते अशुद्ध रक्त शुद्धीकरणासाठी हृदयातून फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध करणे हा रक्ताभिसरण आणि श्वसन संस्थेचा एक संयुक्त कार्यभाग आहे. शुद्धीकरण करण्याचं काम हे फुफ्फुसाचं असल्यामुळं हृदय प्रत्येक थेंब फुफ्फुसाकडे पाठवतं. हृदयात आलेला प्रत्येक थेंब
हा फुफ्फुसाकडे स्वतंत्रपणे जातो. फुफ्फुसात घडणाऱ्या रासायनिक क्रियेचे वैज्ञानिक स्पष्टीकरण आपण प्राणायाम प्रकरणामध्ये 5व्या प्रकरणात देणार आहोत. तोपर्यंत आपण या सर्व प्रकरणाचा उहापोह करत करत आपण त्या विषयामध्ये सखोलपणे सविस्तर मांडू. कारण हे समजून घेणं फार गरजेचं आहे, त्याशिवाय ते समजणं शक्य नाही. म्हणून आता मूत्र विसर्जन प्रणाली जी किडनीच्या मार्फत केलं जातं, यात सुद्धा मूत्रपिंड आहे, मूत्राशय आहे, मूत्रमार्ग आहे, याचा समावेश होतो. रक्तातील जलविद्राव्य रासायनिक घटक बाहेर काढण्याचे काम किडनीद्वारे 24 तास केले जाते. निर्धारित प्राकृतिक सूत्रानुसार हे नियोजित कार्य नियमितपणे केले जाते. याचाच प्रजनन कार्य सुद्धा याच प्रणालीला जोडले गेलेलं आहे. ते स्वतंत्रपणे वृषण ग्रंथीत ते कार्य करतात, पण ती एक वेगळी एक छोटीशी संस्था आहे याच यंत्रणेला जोडलेली. आता चौथी जी आहे मज्जा संस्था, यामध्ये मेंदू, मज्जातंतू, पाठीचा कणा आणि शरीर ग्रंथीनं जोडलेले संवेदना वाहक 7 चक्रे. तिथे सर्व बाह्य अवयव इंद्रिय प्रेरित कार्य करत असतात आणि इप्सित परिणाम देतात. एका बहुपेशीय शरीरात असंख्य सूक्ष्म जीवात्मे संघटित होतात. मानवी शरीरामध्ये म्हणजे जवळपास खर्व निखर्व इतक्या संख्येने सूक्ष्म जीवात्मे संघटना बनवून राहतात आणि ही संघटना ते स्वयंचलितपणे चालवतात. ही एक विशेष प्रक्रिया आहे प्रकृतीची आणि हे आंतर अवयव प्रकृतीनं मनाच्या ताब्यात ठेवलेले नाहीत, हे स्वयंचलितपणे कार्यरत ठेवलेले आहेत. ही प्रकृतीची कला, कुसरी आणि कौशल्य कौतुकास्पद आहे. म्हणून या क्षेत्राला एक शरीर ग्राम म्हटलेलं आहे. गाव, व्यवस्था, शहर, देह नगरी म्हणलेलं आहे. शरीरात इंद्रिय कार्य मनाच्या नियंत्रणात आणि बुद्धीच्या सूचनेचे वहन याच संस्थेमार्फत काम घडते. मनाचं काम सुद्धा याच संस्थेच्या यंत्रणेमधून घडत असते. देहेंद्रियाचे संपूर्ण आंदोलन सुव्यवस्थित नियोजितबद्ध होत असते. आता 5वा प्रकार म्हणजे यात सुषुम्ना नाडी म्हटलेलं आहे. याला संवेदन संदेशाचं वहन करणारी जी यंत्रणा आहे हीच सुषुम्ना नाडीमधून प्रवाहित होत असते. ही सुषुम्ना नाडी म्हणजे पाठीच्या मणक्यात मज्जातंतू आहेत. या मज्जातंतूच्या माध्यमाने वाहणारे ज्या विद्युत लहरी आहेत यांनाच हे संवेदन सक्रिय प्रणाली म्हटलं जातं. आता सुषुम्ना नाडीच्या षडचक्रातून वाहणाऱ्या संवेदनेचा प्रवाह कसा नियंत्रित केला जातो याचा अभ्यास करताना ध्यान स्थितीत मन प्राणासह आत्मभेटीसाठी एकत्र कसे वर चढते, म्हणजे अष्टांग योग साधनेची जी ध्यान अवस्था आहे ही ध्यान अवस्था कशी येते आणि या ध्यान अवस्थेमध्ये मन आणि प्राणाची ऊर्ध्वगती कशी होते याविषयी आणि तो आत्मस्थितीला कसा भेटतो आणि आत्म्यामध्ये कसा विलीन होतो त्याविषयी आपण चक्र प्रणालीमध्ये आपण सांगणार आहोत. शरीर ग्रंथीत जी सुखदुःखाची भावना उत्पन्न होते, शरीराच्या वेगवेगळ्या भागात उत्पन्न होणाऱ्या वेदनाची वाहतूक जवळच्या चक्रस्थ बिंदूतून मज्जातंतूच्या हस्ते मेंदूपर्यंत पोहोचवली जाते. सर्व वेदना संदेश पाठीच्या कण्यातील मज्जा रज्जू म्हणजे पेशीद्वारे मेंदूकडे पाठवले जातात. सर्व वेदनाचे संकेत ब्रह्मरंध्रात बसलेल्या आत्म्यापर्यंत पोहोचतात. हे बा, आत्म्याचं स्थान ब्रह्मरंध्रात असतं. तिथून ही सगळी यंत्रणा राबवत असतो आणि जे काय भोग वाटायला येतात तो भोगत असतो. याच प्रणालीद्वारे शरीराच्या कोणत्याही ठिकाणी त्वचेला होणारा स्पर्श बुद्धीला जाणवतो आणि म्हणून त्वचेचा विषय स्पर्शेच्छा असतो. त्वचेला उभी स्पर्श व्हावा, अंगसंग व्हावा असं वाटत असतं आणि म्हणून त्वचेला होणारा स्पर्शाची जाणीव ज्ञान हे मेंदूपर्यंत क्षणार्धात पोहोचतो. मणक्याला जोडणाऱ्या षडचक्रामुळे शरीराचे 6 भाग होते. शरीर ग्रंथीने जाणवणारी संवेदना स्नायू साखळीच्या संरचनेतून वाहते आणि जवळच्या चक्रबिंदू पर्यंत पोहोचते. चक्रस्थानी संदेशाचे हस्तांतरण पाठीच्या मणक्यातील मज्जातंतूंना म्हणजे न्यूरॉन सेल्स यांच्या मार्फत केले जाते. शरीरातील मांसल ग्रंथीच्या वेदना चक्रबिंदू मार्गाने मेंदूपर्यंत पोहोचतात. सर्व वेदना संदेश चक्रस्थानी पाठीच्या मणक्यात हस्तांतरित केले जातात आणि आधुनिक संशोधन केले तर हे विशिष्ट चक्रबिंदू शरीरात कुठेही आढळत, कारण ही क्रिया फक्त विद्युत लहरीच्या मार्फत केली जाते. संवेदन लहरी ह्या विद्युत गतीने वाहतात आणि फक्त त्या हस्तांतरित होतात. त्यामुळं याचे कुठेही चक्रस्थान शरीरामध्ये आढळत नाही, कारण हे केवळ स्नायू ग्रंथीद्वारे वाहणाऱ्या विद्युत लहरी असतात. षडचक्राच्या ठिकाणी विशिष्ट काही ग्रंथी रचना नसते किंवा स्नायू रचना नसते किंवा कोणत्याही प्रकारचा असा गाठ नसते किंवा कुठल्याही प्रकारची काही व्यवस्था तिथं नसते. ही सहजपणे स्नायूच्या धाग्यात ही मज्जातंतूच्या हस्तांतरित केली जाते आणि मज्जातंतूच्या मार्फत ती मेंदूपर्यंत जोडलेली असते. हे वेदना संदेश पाठीच्या मणक्यात मज्जातंतूच्या पेशीद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते. हे सर्व काम विद्युत लहरीच्या तरंगाने केले जाते. जसे मुंग्याची रांग
ज्या रस्त्याने जाते तो रस्ता अन्य कोणाला ट्रॅक करता येत नाही. तद्वत विद्युत लहरीचा मार्ग कोणालाही सापडत. त्यामुळे विज्ञानाला षडचक्राशी निश्चित स्थान आढळले नाही. त्यामुळे या षडचक्राच्या क्रियाक्षमतेबाबत किंवा सक्रियतेबाबत विज्ञान काहीही कथन करत नाही. ते आपलं मौन बाळगते. ते म्हणते बाबा आम्हाला याबाबत काही माहिती नाही, कारण आम्हाला त्यात काही कुठं काही आढळत. अशा प्रकारे पहिल्या भागाला या ठिकाणी पूर्णविराम देऊन थांबणार आहोत. याच्या पुढे षडचक्र व्यवस्था, सुषुम्ना नाडीची पूर्ण गुह्य ज्ञान आहे ते पुढच्या भागात आपण पूर्ण करू. धन्यवाद.